राष्ट्रवादीने जीएसटीचं समर्थन केलंय, मात्र देशात जीएसटी लागू करताना जीएसटी काउन्सिलला दिलेल्या जास्त अधिकारांमुळे त्याचा मोठा दुरुपयोग होऊ शकतो अशी शक्यता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी वर्तवली आहे। जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात वस्तू महागणार असंही चित्र भविष्यात दिसू शकतं असंही मत तटकरे यांनी नोंदवलंय। तर जीएसटीमुळे देशात आजही संभ्रमाची अवस्था दिसून येत असल्याचं तटकरे म्हणालेत। जीएसटी समजून घेईपर्यंत गोंधळ उडण्याची शक्यता आहे, त्यामुळे महिनाभरात जीएसटी संदर्भात स्पष्टता आणण्याची गरज असल्याचं मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केलंय। मनमोहन सिंग या देशाचे पंतप्रधान असतानाच आणि विद्यमान राष्ट्रपती प्रणब मुखर्जी या देशाचे अर्थमंत्री असतानाच एक देश एक कर प्रणाली ही संकल्पना त्या कालावधीमध्ये केली गेली। आदरणीय पवार साहेबांची संमती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यावेळेला सुद्धा होती। मध्ये ही दोन्ही विधेयक लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पारित झालं। त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासहित सर्व राजकीय पक्षांनी एकमताने ते पारित केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जीएसटीला पाठिंबा आहेच। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।